कुठलीही परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, समास हमखास ओळखण्यासाठी आपल्याला येतोच. त्यासाठी समास ओळखा शकंदात आपल्याला काही शकंदातच समास ओळखायला येईल. तर आपला या व्हिडिओमध्ये आपण अव्ययी भाव समास घेतलेला आहे. तर ज्या सामासिक शब्दाला उपसर्ग लागलेला असतो तेथे हा समास असतो. उपसर्ग लागलेला असेल, उपसर्ग म्हणजे कुठल्याही शब्दाच्या अगोदर जो शब्द येतो किंवा त्याला जो प्रत्यय लागलेला असतो त्याला उपसर्ग असं म्हणतात आणि तेथेच हा अव्ययीभाव समास असतो. तर आपल्याकडे पहिलं जे उदाहरण घेतलेले आपण दररोज. दररोज म्हणजेच प्रत्येक, दररोज म्हणजेच प्रत्येक दिवशी. तर त्याचा विग्रह कसा होईल आपला? प्रत्येक दिवशी. प्रत्येक दिवशी हा झाला विग्रह. पण इथे दर, दर हा काय झालेला आहे? आपला उपसर्ग आलेला आहे. इथे दुसरा शब्द आहे आपला आमरण. मरण या शब्दाला हा उपसर्ग लागलेला आहे. आमरण म्हणजेच मरेपर्यंत, मरेपर्यंत असा विग्रह करता येईल. पण हे काय आहे? आपलं इथे उपसर्ग आहे. इथेही आजन्म, आजन्म म्हणजे जन्मापासून, जन्मापासून असा विग्रह होईल. परंतु इथे काय लागलेला आहे? आपला उपसर्ग लागलेला आहे. फक्त अव्ययीभाव समास ओळखत असताना आपल्याला जिथे उपसर्ग लागलेला असेल तिथे हा समास असतो. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे प्रतिवर्ष. इथे प्रति हा काय आहे? उपसर्ग आहे. प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी, प्रत्येक वर्षी असा आपला विग्रह होईल. आणि प्रति हे काय आहे? इथे उपसर्ग आहे. नीरस. इथे नी हा काय आहे? उपसर्ग आहे. नीरस म्हणजे नाही रस ज्यात, नाही रस ज्यात असं नीरस. भरपेट. इथे भर हे काय आलेलं आहे? उपसर्ग आलेलं आहे. भरपेट म्हणजे पोटभर, पोटभर असा त्याचा विग्रह करता येईल. आणि निसंकोच. इथे नी हा काय आहे? आपला उपसर्ग आहे. निसंकोच म्हणजे संकोच न करता, संकोच न करता असा त्याचा विग्रह करता येईल. आणि नी हे काय आहे? आपल्याकडे इथे उपसर्ग लागलेला आहे. अशा पद्धतीने फक्त आपल्याला उपसर्ग शोधायचा आहे आणि तो शब्दाच्या अगोदर असतो. कुठे असतो? शब्दाच्या अगोदर. तर अशा ठिकाणी अव्ययीभाव समास असतो. काही सेकंदातच आपण हे ओळखू शकतो.